माझं पूर्ण नाव मेघनाथ गोटूजी सुरतने। मी एकलव्य एकल विद्यालयामध्ये काम करत असताना मला 11 वर्ष झाले आहे। एकलव्य एकल विद्यालयाचे उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागामधील शैक्षणिक दर्जा वाढवणे, जेणेकरून की ते पालक अशिक्षित असल्यामुळे मुलांच्या शिक्षणावर दुर्लक्ष होतो। ते कसं आपल्याला ती उणीव भरून करता येईल हा आमचा प्रयत्न असतो। आम्ही मुलांना लिहिणं वाचता आलंच पाहिजे, हा आमचा कंपल्सरी स्वप्न आहे की लिहिता वाचता आलं पाहिजे। आणि टेट देऊन त्याच्यामध्ये आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतो की ते मुलं याच्यानंतर पुढचं शिक्षण सिटीत जाऊन करतील। काही शिक्षण मजबूत नसल्यामुळे आमचे मुलं बाहेर गावी शिकायला जात नाहीत, शिक्षणामध्ये खंड पडतो। तर मुलांचं कसं अधिक चांगलं आम्हाला शिकवता येईल की आमची मुलं बाहेर निघतील, त्यांची स्वप्न साकार होतील, हा आमचा सतत प्रयत्न असतो। आमच्या या कार्याच्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त आम्ही गावातील सामाजिक व शैक्षणिक आणि सर्वांगीण विकास कसा घडवता येईल गावाचा आणि मुलांचा याचा प्रयत्न असतो। जसं की ग्रामीण भागामध्ये रोजगार नसतो, रोजगारासाठी आम्ही प्रयत्न करतो। शासकीय योजनेचा पाठपुरावा करून त्या लोकांचा विकास घडवून आणतो। शेतीमध्ये कसं कमी पैशात शेती करता येईल ते पण आम्ही त्यांना धडे शिकवतो की जेणेकरून पैसे कमी लागणार आणि जास्त उत्पन्न होईल, हा आमचा सतत प्रयत्न असतो। यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांच्या जो लोकांचा टाईम राहतो संध्याकाळचा, जेणेकरून सर्व लोक भेटतात, त्या टायमामध्ये जाऊन त्या लोकांना याविषयी आम्ही समजून सांगतो। तसं आम्ही प्रत्येक गावात जाऊन बैठका लावतो। ज्या ज्या गटकाला सांगायचं आहे त्या त्या गटकाची बैठक लावून त्या विषयावर आम्ही मार्गदर्शन करतो। जर आमच्याकडे ज्ञान जर पुरेसा नसेल तर आम्ही दुसऱ्याकडून ज्ञान संग्रहित करून त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो।